भारताच्या इंधन क्षेत्रात एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यांनी सांगितले की केंद्र सरकारने E100 इंधनाला मंजुरी दिली आहे आणि या निर्णयासाठीची फाईल त्यांनी स्वतः रात्री 7 वाजता स्वाक्षरी करून मंजूर केली आहे। पण नेमकं हे E100 इंधन आहे का, याचा सामान्य नागरिक, वाहन चालक आणि शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, चला जाणून घेऊया। नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे। याचाच एक भाग म्हणून E100 इंधनाला मंजुरी देण्यात आली आहे। E100 म्हणजे 100% इथेनॉल पासून तयार केलेले इंधन। सध्या भारतात पेट्रोलमध्ये काही प्रमाणात इथेनॉल मिसळले जाते, मात्र E100 मध्ये पेट्रोलचा वापर नसून पूर्णपणे इथेनॉलचा वापर केला जातो। E100 चे फायदे। सर्वात मोठा फायदा म्हणजे भारतातील पेट्रोल आणि कच्च्या तेलावरील आयातीवरील अवलंबित्व कमी होऊ शकते। भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशातून कच्चे तेल आयात करतो, यासाठी देशाला अब्जावधी डॉलर खर्च करावे लागतात। E100 चा वापर वाढल्यास हा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते। दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारा फायदा। इथेनॉल मुख्यतः ऊस, मका आणि इतर कृषी उत्पन्नापासून तयार केले जाते, त्यामुळे इथेनॉलची मागणी वाढल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नाला अधिक बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते आणि त्याचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे। पर्यावरणासाठी फायदेशीर। E100 इंधन हे तुलनेने अधिक पर्यावरणपूरक मानले जाते। वाहनांमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास याची मदत होऊ शकते, त्यामुळे वायू प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्यास हातभार लागू शकतो। याच कारणामुळे जगातील अनेक देश इथेनॉलचा वापरावर भर देत आहे आणि भारतही आता त्याच दिशेने वेगाने पावले टाकत आहे। आव्हाने कोणती? E100 चा व्यापक वापर करण्यासाठी काही आव्हानेही आहेत। यासाठी विशेष प्रकारचे फ्लेक्स फ्यूल वाहने आवश्यक असू शकतात। तसेच देशभरात इथेनॉल पुरवठा आणि वितरण व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे। मात्र सरकार आणि वाहन उत्पादन कंपन्या या दिशेने काम करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। वाहन कंपन्यांची मोठी तयारी। नितीन गडकरी यांनी आणखी एक मोठी माहिती दिली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील 2 महिन्यात अनेक मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी वाहने बाजारात आणण्याची तयारी करत आहेत। टोयोटा, सुझुकी, MG मोटर्स आणि हुंडाई सारख्या कंपन्या पुढील 1.5 महिन्यात इथेनॉलवर आधारित वाहने लॉन्च करू शकतात। यामुळे भारतातील ग्राहकांना पेट्रोलच्या पर्यायाचा नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे। मारुती आणि हिरोची मोठी पावले। देशातील अनेक वाहने उत्पादन कंपन्या आधीपासून फ्लेक्स फ्यूल तंत्रज्ञानावर काम करत आहेत। अलीकडची मारुती सुझुकीने आपले लोकप्रिय वेगनॉरचे फ्लेक्स फ्यूल मॉडेल सादर केले आहे। हे वाहन पेट्रोल आणि इथेनॉल अशा दोन्ही इंधनावर चालू शकते। त्याचप्रमाणे हिरो मोटोकॉर्पने देखील इथेनॉल बेस्ड फ्लेक्स फ्यूल मोटरसायकल विकसित केली आहे। यावरून स्पष्ट होते की भारतातील वाहन उद्योग आता इथेनॉल युगाकडे वेगाने वाटचाल करत आहे। एकूणच E100 इंधनाला मिळालेली मंजुरी हा भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। यामुळे देशातील ऊर्जा स्वावलंबन, शेतकऱ्यांसाठी नवीन संधी आणि पर्यावरणाला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या निर्णयाबद्दल तुमचे मत काय आहे? E100 इंधन भारतासाठी गेम चेंजर ठरेल का? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।